मकर संक्रांती हळदी कुंकू हे तिळगुळाचे लाडू करायचेत. तर दाताला न चिकटणारे आणि अगदी खुसखुशीत असे लाडू कसे करायचे, व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बघा, 1 किलोच्या प्रमाणात दाखवते. अर्धा किलो तीळ घेतलेत, अर्धा किलो गूळ घेतला आहे आणि 150 ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेत. 5 ते 6 वेलच्या घ्यायच्यात आपल्याला. तर आता गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तीळ जे आहेत ते बघा, मी पॉलिश तीळ न घेता आपले साधे तीळ घेतलेले आहेत. तर थोडंफार आपल्याला नॉर्मल, आता सुपर मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचेच तीळ मिळतात, तरी आपल्याला थोडंसं असं पाखडून घ्यायचं आहे, जेणेकरून बारीक काही कचरा असेल तर तो कचरा आपल्याला काढून घ्यायचा आहे पाखडून घेऊन. कढई ठेवायची. कढई गरम झाली की आपल्याला सुरुवातीला थोडंसं फास्ट गॅसवर आणि नंतर मंद आचेवर, जेणेकरून तीळ व्यवस्थित असे फुगले गेले पाहिजेत आणि त्यांचा अगदी कलर चेंज होईपर्यंत खरपूस भाजले गेले पाहिजेत. म्हणून आपल्याला मंद गॅसवर तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत. एकदा चेक करून बघायचं. तीळ आपल्या हातावर घेतल्यावर पटकन त्यांचा चुरा होतोय की नाही, तर अजून तितके झाले नाही आहे. साधारण ही सगळी स्टेज 5 ते 7 मिनिट जातात मंद आचेवर भाजायला. व्यवस्थित असं बघा, आता त्याला कलर अगदी चेंज झालेला आहे आणि तीळही व्यवस्थित चुरगळले की त्याचं पूड होती आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे पण भाजायचे आहेत. आता इथे एक टिप्स देईल, की ज्याला अगदी कमी गोड पाहिजेत त्यांनी शेंगदाण्याचा वापर एक तर जास्त करू शकता, किंवा गूळ जो आहे अर्धा किलोचा जो गुळाचा पॅक येतो त्याच्यामध्ये 50 ते 60 ग्रॅम असा गूळ तुम्ही कमी करू शकता, जेणेकरून त्याची गोडी कमी होईल. तर शेंगदाणे आपण व्यवस्थित असे खरपूस भाजून घेतले, हाताने त्याची टरफले रिकामी करून घेतली आणि अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने त्याचे साल जे असतात ते वरचे काढून घ्यायचे, किंवा तुम्हाला पाखडता येत असेल तर आपण पाखडूनही ते साल रिकामे करू शकतो. तर आता मिक्सरला अर्धवट दाताखाली आले पाहिजे शेंगदाणे, अशाच पद्धतीने ते बारीक करायचे. खूप फाईन पेस्ट करायची नाही त्याची, जेणेकरून प्रत्येक लाडूमध्ये तो शेंगदाण्याचा तुकडाही आपल्याला दिसतो आणि खायला पण छान लागतात. तर आता बघा, अर्धे तीळ मी याच्यात जवळजवळ टाकून घेतलेत, अर्ध्याला थोडेसे जास्त आहेत आणि थोडेसे उरलेले तीळ मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेत. ही स्टेप का करायची, तर थोडंसं बारीक झाल्यामुळे व्यवस्थित असे लाडू मिळून येण्यास मदत होते आणि फटाफट बांधले जातात. आपल्याला लाडू अगदी सुट्टे पडत नाही ह्या स्टेपमुळे, थोडेसे तीळ बारीक केल्यामुळे. तर आता कढई थोडीशी तापली होती, म्हणून मी सुरुवातीला थोडंसं अगदी पाणी टाकलं, साधारण 4 ते 5 चमचे इतकं, आणि चिक्कीचा गूळ घेतलेला आहे मी, तरीसुद्धा मी पाणी टाकले. बघा, ही स्टेप नक्की फॉलो करा तुम्ही, कारण अगदी खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत आणि दाताला जराही चिकटला गेलेला नाही आहे लाडू, गूळ चिक्कीचा असूनसुद्धा. हळूहळू मंद आचेवर सुरुवातीला अगदी फक्त एखादा मिनिट फास्ट गॅस ठेवायचा. त्याच्यानंतर मंद आचेवर आपल्याला हा गूळ सगळा जो आहे तो विरघळवून घ्यायचा आहे. सगळा व्यवस्थित असा बारीक झाला आहे, पूर्ण असा पाक दिसायला लागला आहे. त्यावेळेस अगदी आपल्याला घाई करायची नाही आहे. तर बघा, आता फेस यायला लागला आहे, तर मी 1 ते दीड चमचा तूप टाकून घेतलं आहे. यामुळे लाडूंना छान चकाकी येते आणि व्यवस्थित असे सुटसुटीत असा तो पाक आपल्याला बघायला मिळतो. तूप सुरुवातीलाही टाकू शकता किंवा तुम्ही नंतरही टाकू शकता. तर आता फेस आल्यानंतर ह्या स्टेजला आपल्याला एकदा चेक करून बघायचे, फेस यायला सुरुवात झालेली आहे. खूप जास्त कडक पाक करायचा नाही, त्याच्यामुळे खूप जास्त कडक गोळी होण्याची वाट बघणार नाही आहे. सुरुवातीला बशीत टाकलं तर ही अजून पातळसारखी जेली दिसते, कडक गोळी अजिबातही वाटत नाही. पुढच्या साधारण 1 ते दीड मिनिटाच्या आतमध्येच ही स्टेज होते. इतका व्यवस्थित फेस आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे पाक चेक करेपर्यंत, कारण तेवढ्या वेळातही पाक तो पुढे जातो. तर बघा, आता ही फास्टमध्ये गोळी आपल्याला दिसून येते झालेली सुरुवातीपेक्षा. ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तीळ शेंगदाणे जे बारीक केलेले आहेत ते सगळे एकत्र करून घेतले. वेलची पूड याच्यामध्ये टाकून घेतली आणि ते बाकीचं मिश्रण सगळं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर आता टाकल्यानंतर परत आपण मंद गॅस चालू करायचा आणि मंद आचेवर सगळं मिक्स करून घ्यायचं.
बघा व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं. आता तुम्हाला वाटेल की हा पातळ पाक झालेला आहे आणि मिश्रणही खूप पातळ आहे. पण शेवटपर्यंत मला एकदाही लाडूचं मिश्रण जे आहे ते गरम करण्याची गरज नाही लागलेली आहे. इतकं परफेक्ट असं परफेक्शननी हा पाक झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तर आता नॉर्मल असा पाण्याचा हात घ्यायचा. अगदी थोडंसं बोटं पाण्यामध्ये बुडवायची आणि आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचेत. तर खूप सहज वळले जातात. पण अगदी गरम-गरमच सुरुवात करावी लागते. बघू शकता तुम्ही अगदी बोटं लाल होत आहेत. अशा पद्धतीचा लाडूचा पाक आपल्याला सुरुवात असतानाच करायला लागते गरम. जेणेकरून आपल्याला ते शेवटला राहिलेलं मिश्रण जे आहे ते सतत गरम करण्याची वगैरे वेळ येत नाही. थोडंसं असं पाण्याला हात लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने लाडू बांधून घ्यायचेत. तर बघा 1 किलोच्या प्रमाणात हे लाडू होतात. 1 किलोला थोडेसे वरच झाले होते. आणि आपल्या साईजप्रमाणे आपल्याला लहान-मोठे कसे पाहिजेत, तसे आपण करून घेऊ शकतो. तर मी एक मीडियम साईजचा जो आपला लाडू असतो त्याच पद्धतीने बांधलेला आहे. अगदी बारीक-बारीक पण तिळगुळाचे लाडू करतात, पण त्या पद्धतीने नाही केलेत. तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू शेवटपर्यंत वळवून घेतले. शेवटपर्यंत बघा मिश्रण असं चिकटलं गेलेलं होतं, तर ते खरडून व्यवस्थित काढून घेतलं. पण अगदी शेवटपर्यंत सुद्धा माझा लाडू सहज वळला गेलाय. एकदाही मिश्रण गरम केलेलं नाहीये. पाक आपण खूप जास्त कडक नाही केला. पाक पातळ असतानाच आपण सुरुवात केली मिश्रण टाकायला आणि मिक्स करायला. त्यामुळे आपले लाडू इतके परफेक्ट झालेले आहेत. तर फोडून दाखवते किती खुसखुशीत लाडू झालाय आणि अगदी दाताला चिकटणार नाही याची गॅरंटी देते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्स करून मला अवश्य सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक यू.